तर मित्रांनो फायनली रेडी झालेलो आहे आपण. बघा जे ड्रेसिंग बघा आजची, ते पण बघा ड्रेसिंग फुल एकदम दिसतो का नाही, एकदम क्रेझी. तर चाललेलो आहे आपण आता. कुठे कुठे जायचं आहे आपल्याला आता? Now we going Kanyakumari sightseeing and then afterwards at the night at Rameshwaram. तर आपल्याला आज कन्याकुमारीचे सगळे लोकल साईट सीन्स करायचे आहेत आणि त्यानंतर आपण ट्रॅव्हलर आपली जी आहे ती घेऊन थेट जाणार आहोत रामेश्वरमसाठी. ओके, तर लेट्स गो. बॅग वगैरे सगळं ठेवूया आणि भेटतो तुम्हाला आता तिकडे. तर फायनली आपण निघत आहोत साईट सीन करायला. सगळं फिरणार आहोत आता आपण कन्याकुमारीचे साईट सीन काय काय आहे ते तुम्हाला पण दाखवतो. ओके, आपण बसमध्ये बसलेले आहेत मस्त खूप. तर आता आपण आलोय नाश्ता करायला. मी तर डोसाच खाईन भाई. मेन्यू बघा, मेन्यू डोसा नाही, वडा इडली काय नाही, फक्त डोसा उत्तप्पा हेच आहे. डोसा उत्तप्पा आहे. हां बस, अजून पराठा आहे. बट मी तर मसाला डोसाच खाईन. लेट्स गो. आता बघूया आल्यावर कसं आहे तिथं डोसा. तर काय आम्ही चाललेलो आता. मला तर वाटते मंदिरामध्ये दर्शन करायला जायचं. चाललेलं आपण खाली सगळं आपला ग्रुप आहे. आत्या बघा तिथे काहीतरी शॉपिंग करते. हाय फुल आम्ही एकदम प्रोफेशनल आहे. कॅमेरा वगैरे सगळं आहे आपल्याकडे. ड्रोन वगैरे इकडे आलं म्हणजे ड्रोन कॅमेरा हे सगळं तर पाहिजेच. लेट्स गो. चला बघूया कसे नजारे भेटतात तर तिकडे. तर गाईज आता आम्ही आलेलो आहेत मंदिरात दर्शन घ्यायला. बरं झालं इथे व्हिडिओ अलाउड आहे. आणि इकडे असा नियम आहे, जेंट्स लोकांना सगळे कपडे काढायचे, म्हणजे वरचं फक्त खालचं चालतं. तर बघा हा मंदिर आहे आणि आतमधला शूटिंग केलेली, पण बघू आता काय आलं आहे का नाही माहिती नाही. पुजारी वरडलेला आमच्यावर. दर्शन लेलो. बघा निखिल पुजारी. समोरचे नजारा बघा भाई, खतरनाकच आहे. अरे पण त्या साईडला जायचं कसं? अच्छा, बोटीशी यायचं आहे, पण कोण तिकडे टुरिस्ट दिसत नाही आहेत. हा बघा इथे बेट आहे, तिकडनं बोटी लागल्यात, त्याच जात असतील मला तर वाटते. मग काय समुद्र बघ ना किती जबरदस्त आहे. आणि आपल्याकडे काला पाणी. भारी वाटते बघा. फिट चेक गाइस, फिट चेक. आता आपण आहे ना विवेकानंद मेमोरियल स्मारक म्हणजे विवेकानंद सुशिला आणि तिरुवरुल स्वामी यांचा पुतळा बघण्यासाठी चाललेला आहे. आता सध्या कसं केलं आहे, विवेकानंद रॉक मेमोरियल आणि तिरुवरुल स्वामी यांना जोडणारा एक काचेचा ब्रिजसुद्धा बनवला आहे. त्यातून तुम्हाला खालून आरपार तिन्ही समुद्र भेटू शकतात, म्हणजे बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरेबियन सी अशा तिन्ही समुद्राचा तुम्हाला संगम पण तिथे खाली बघू शकता. तर ही सगळी लाईन दिसते ना तुम्हाला, ही बोटीतनं जाण्यासाठी लाईन आहे. बघा लाईन बघा किती मोठी आहे. तिकडे जाऊ पलीकडे बघितला तर खूप गर्दी आहे. बघूया आता तिकडे कसे नजारे भेटतात. जसं काय काकाने सांगितलं, मला तर एवढी इन्फॉर्मेशन होती. काका येऊन गेल्यात पहिले, पण त्यामुळे काकांची एक छोटीशी बाईट घेतली. सांगितलं. आता तुम्ही काय बोलणार? आता आम्ही सागरी समुद्रामध्ये जातो आहे. तिकडे दोन जे नद्या समुद्र एकमेकांना जुळतात, त्याचं सादरीकरण या बघावं लागणार आहे. काचेच्या ह्याच्यातून सगळं दिसणार आहे. म्हणजे बघूया आता कसं काय ते, मला पण नाही माहिती, फर्स्ट टाईम जातो आहे. लोक पण डान्स मस्त होता. तो जय तिथे आहेत ना, ते पण डान्स जय वगैरे चांगला डान्स करतात. डान्स आप मुंबई आ सकते हो. जय जय कुले, जय जय कलीसा,
जाऊन लांजा. तर हे बघा आम्ही तिकीट काढलेलं आहे. अरे यार इथे पण लाईन आहे. आम्हाला तर तिकीट काढलं, तिकीट तर काढलंय पण इकडे लाईन रील स्टार. हाँ वो आते कर दो. बताओ वेट 1 2 3 करा. बोलो कुछ बोलो. कहाँ से है? यहाँ से MP से मध्य प्रदेश. जिला. हो गेला. नाही रिटेक चालूच आहे. ओके बस. चला शाला सुटली, पाठी फुटली. असं वाटते चर्चगेट वरून ना अलिबागला चाललो. भाई साहब चला पुढे चला. हे निखिल घे रे सगळा घेसल तिकडं. मी लाईफ जॅकेट घातलेलं आहे. ये लवकर आहे. माझी बाई कसे घुसतात बघा ना. आज सोड ये जाऊ दे. इथनं एकदा व्ह्यू बघा मित्रांनो, खूपच भारी नजारे आहेत. समोर चर्च आहे आणि तिथे फिफा वर्ल्ड कपचं बॅनर लावलेलं आहे. मेस्सी, रोनाल्डो अँड नेमार. खूप भारी वाटते हा. भाई ये लोक इकडनं आणि बरोबर आहे त्यांचं पण जाऊ दे. और हम यहाँ पे बैठे हां लिवले ना तिथं. चप्पल काढा लागते. पोचलो आपण आयलँडवर. स्वामी विवेकानंद मेमोरियल. बापरे एवढी हवा आहे ना, खतरनाक हवा आहे. एकच नंबर. भाई बंद कशाला आहे? हा बघा हा मंदिर आहे. मंदिर नाही हां मंदिरच आहे. आणि ते काका बोललेले ना 3 समुद्रांचं संगम होते ते हेच बघा. पाणी पण चेंज दिसतं तिकडे. समुद्र बघा खवळला आहे. पुढे दिसले एवढा काय लहान झाला आहे क्लास जरा हे झालेली आहे. तर आता आपण चाललेलो आहोत वरती आणि आता वरतून बघूया कसं नजारा दिसते ते. खूपच भारी ते स्टॅच्यू आहे ना तिथे चाललेलो आहे आपण. खूपच भारी नजारे दिसणार आहेत. तर चला जाऊया वरती आपण. तर गाईज माझ्या मागे बघू शकता तुम्ही. काढू का इकडे काढून आपण व्ह्यू काय ते मित्रांनो चेक करा एकदा. कडक आज नरम पाव. मी हवा आहे ना भाई साहब, भयंकर हवा आहे ते. टोपी उडलेली माझी 2दा. बरं झालं पकडलं. खूप जास्ती हवा आहे.
नजारे बघा मित्रांनो. रिएक्शन ते लुटायची कामं चालू आहेत. कोणी आलं ना ते तिकडे टोकन वगैरे काढू नका. 30 रुपये घेतात पण जाऊ नका. इकडे लुटायची कामं चालू आहेत. हां काही टोकन वगैरे काढू नका. सरळ जावा इकडनं. हां तर आज आपण जेवण वगैरे आता चाललेलो आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनवर. म्हणजे लोकलला साईड सीन आहे. कुठे चाललो माहिती नाही. आणि संध्याकाळी आपल्याला जायचं रामेश्वरम. श्रीलंका भाईला श्रीलंकाला जायचं आहे बघा. कारण तिकडनं 18 किलोमीटर जायचं फक्त श्रीलंका. बट काय धनुषकोडी उद्या बघणार आहोत ते आपण उद्या. मला मेन म्हणजे तो ब्रिज बघायचा आहे भाई. जेवढा रील्सवर एवढा फेमस आहे ना तो बघायचा आहे. सॉंगसाठी बघा कशी जरा तिकडे टी व्ही लावलेली आहे डायरेक्ट. आता अँड्रॉइड कनेक्ट केलं आहे. आणि बाहेरचे नजारे बघा जरा तुम्ही. एक नंबर भाई. तिकडे एवढे पवनचक्क्या आहेत ना भाई. त्या बघा ह्या साईडूनच तेवढ्या आहेत आणि त्या तेवढ्याच आहेत. त्या साईडून पण तेवढ्याच आहेत. प्रत्येक मोडला अलग नजारे यायला लागले भाई. खतरनाक वाटतं. जस्ट टॉयलेट ब्रेक घेतलेला आहे. जरा फ्रेश होऊया आपण. हां थांब जरा. कॅमेरा काढला नाही का. या लोकांचा फोटो काढा या काढा ते काढा चालू होते. कुछ नहीं भाई हमारी आते हैं फोटो तो निकालना लगता ही है भाई. ते नका पकडू. हां जोरात 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 घ्या ना. जोर से एकदम जोर गया गया और फास्ट गया फास्ट फास्ट गया. मनोज भाई मानना पड़ेगा आपको. शाबाश शाबाश शाबाश. गया. अरे भैया काहीतरी यांचं ना जत्रा जत्रा नाही यार समजत नाही काय. आणि यांना विचारू पण नाही शकत भाई. यांची लँग्वेज नाही समजत. तर मित्रांनो फायनली आपण पंबन बीचवर पोहोचलेलो आहे. पंबन ब्रिजला पोहोचलेलो आहे जो की
सरळ जातो रामेश्वरमला. खूपच जास्ती फेमस असणारा ब्रिज, पंबन ब्रिज. आता तर अंधार झालेला आहे म्हणून काय दिसत नाही आहे. त्या साईडून ब्रिज आहे, त्या साईडून बघा. सो फायनली वी आर ॲट नाव रामेश्वरम आणि साईडलाच बीच आहे. बट अंधार झालेला आहे त्यामुळे काय दिसणार नाही. आता सकाळीच बघूया आपण कसे नजारे आहेत आणि कसे नाही ते. आणि फुल इथे गाणे लावून चाललं आहे, हल्लू हल्लू नॅच. मित्रांनो फायनली आपण आलेलो आहेत रूममध्ये. बघा हा काय असं रूम आहे सुंदर असं. तर या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया. उद्या आपले रामेश्वरमचे दर्शन करायचे आहेत. समोरच मंदिर आहे, इथे रूम घेतल्यात आम्ही आणि समोरच मंदिर आहे. तर जास्ती टाईम नाही लागणार. सकाळी दाखवते तुम्हाला काय नाही काय नाही ते. 22 कुंडांचे स्नान करायचे आहेत सकाळी. तर बघूया मोबाईल अलाउड आहे का नाही, मोबाईल म्हणजे कॅमेरा अलाउड आहे का नाही ते सकाळीच माहिती पडेल. तर या ब्लॉगला इथे एंड करूया. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. ब्लॉगला लाईक नक्कीच करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.